नमस्कार, मी आकाश जाधव. सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीचे जे वेगवेगळे कलर्स आहेत, असेच वेगवेगळे कलर्स तुमच्या आयुष्यामध्ये एखादा कलर RRB POचा, एखादा IBPS POचा, एखादा SBI POचा, हे वेगवेगळे कलर्स आयदर जे एक्झाम झालेले आहेत त्या निकालांच्या माध्यमातून पडोत किंवा जे ह्या रेसमध्ये नाही आहेत, ॲटलिस्ट हे वेगवेगळे कलर त्यांना 2024च्या ज्या अपकमिंग एक्झाम आहेत त्या अपकमिंग एक्झामच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आता होळीच्या शुभेच्छा देऊन मला सोबत सांगायचं होतं की आपल्या खूप दिवसापासून 26 जानेवारीच्या नंतर विद्यार्थी विचारत होते की बॅचला डिस्काउंट आणि बाकी सगळ्या गोष्टी कधीपासून असतील. तर ह्या होळीच्या निमित्तानं आपण आपल्या जेवढ्या काही ऑनलाईन बॅचेस प्रथम ॲपवर आहेत, या ॲपवर आपण आपल्या सगळ्या बॅचेसला 30% डिस्काउंट जे ते दिलेलं आहे. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मागच्या वर्षी ज्यांनी बॅचेस घेतल्या त्यांची व्हॅलिडिटी संपते, तर मला असं वाटतं हा एक योग्य वेळ आहे. आणि ज्यांची व्हॅलिडिटी संपत नाही आहे त्यांनासुद्धा मला असं वाटतं पुढे समजा वाढवून घ्यायचे असेल तर त्यासाठीचा हा योग्य वेळ आहे. तर आपण आपल्या जितक्या बॅचेस आहेत, माझी कंप्लीट कॉन्ड बॅच आहे, माझ्याशिवाय प्रदीप पाटील सरांची बॅच आहे इंग्लिशची, क्षितिज भालेराव सरांची बॅच आहे इंग्लिशची, त्यानंतर GAची बॅच निखिल सरांची आहे, अतिश शिंदे सरांची आहे, रिझनिंगची बॅच अमोल सरांची आहे, त्याशिवाय महावितरणची बॅच ज्या विद्यार्थ्यांना करायची त्यांच्यासाठीची बॅच आहे. आत्ताच MSC बँकेची इंटरव्ह्यू आहे. ह्या प्रत्येक बॅचवर विद्यार्थ्यांना 30% डिस्काउंट मिळणार आहे 24 मार्चपासून ते 27 मार्चपर्यंत. त्यासाठी त्यांनी HOLI होली 30 हा कुपन कोड जो आहे हा कुपन कोड वापरायचा आहे 24 तारखेपासून 27 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत. असा खूप जुना आणि घिसापिटा डायलॉग आहे की युद्धात कमी रक्त सांडायचं असेल तर शांततेच्या काळात घाम काढावा लागतो म्हणून. मला माहिती आहे तुम्हाला ऐकून तुमचीसुद्धा कानं किटले असतील, पण हा मला असं वाटतं जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तयारीसाठीचा हा एक चांगला वेळ आहे. हा चांगला वेळ ह्या सगळ्या फॅकल्टीसोबत ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन येणे शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन कनेक्ट होण्यासाठीचा एक चांगली संधी आहे. आणि त्यानिमित्तानं आपले जितके काही अभ्यासातले निगेटिव्ज बाकी आहेत त्या निगेटिव्जवर काम करण्यासाठीचा एक चांगला वेळ आहे. कारण की एकदा का जूनमध्ये कॅलेंडर स्टार्ट झालं की नंतर आपल्याकडे वेळ राहत नाही, तर त्याचा सदुपयोग विद्यार्थ्यांना करायचा आहे. राहिला विषय, काही विद्यार्थी विचारतात की सर आधीचं डिस्काउंट पर्सेंटेज जास्त असायचं तर आता तिथपर्यंत जाता येईल का? तर मी माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये वारंवार सांगितलेलं आहे की आता तिथपर्यंत जाता येणार नाही. कारण की बऱ्यापैकी दोन्ही लेवलला जे आहेत ते पॉलिसी चेंज होत आहेत. एक गुगलच्या लेवलला तुम्ही पाहिलंच असेल, मागे एक 8-10 दिवसाआधी मोठमोठ्या ॲप त्यांनी जे आहेत ते बंद पाडले. त्यामध्ये कुकू FM सारखं ॲप आहे, शादी.com सारखं ॲप आहे. ह्या सगळ्या ॲपला जे आहेत ते गुगल पॉलिसीमुळं काही वेळासाठी बंद केलं होतं. नंतर मिनिस्ट्रीनं डोळे वटारल्यानंतर गुगलनं पुन्हा ते स्टार्ट केलं. पण अशा काही पॉलिसीजमध्ये चेंज आहे. दुसऱ्या लेवलला म्हणजे ॲपच्या ज्या कंपन्या आहेत आता त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी चेंजेस होत आहेत. तर त्यामुळं आता तिथपर्यंत जे ते पोहोचता येणार नाही. तर सध्या हे एवढं आहे. अपकमिंग याच्यामध्ये 30चं 25 होईल, 20 होईल, पण 30चं 40 होण्याचे चान्सेस आहेत ते नसल्याच जमा आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना सध्याला ह्या वेगवेगळ्या बॅचेस आपल्या परचेस करायच्या, त्यानंतर बँकिंग प्राईम 5.2ची बॅच आहे, ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह बॅच करायची तीसुद्धा, ह्या सगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या ह्या कालावधीमध्ये विद्यार्थी 24 ते 27मध्ये डिस्काउंटेड रेट्समध्ये जे ते परचेस करू शकतात. आपला अभ्यास ह्याच पद्धतीने पुढे ठेवा आणि अशाच पद्धतीने सिलेक्शनचे रंग आपल्या आयुष्यामध्ये भरत चला. हीच ह्या होळीच्या निमित्तानं माझी मनोकामना असेल. धन्यवाद.